जो नित्य जपे राम नाम तो जाणावा मजचे सम ध्याने केले सकळही नेम ऋषी पुरुषोत्तम तो जाणावा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा तसेच महान वैष्णव परम नामधारक पांडुरंगाचे निष्ठावंत वारकरी सेवक श्री संत सखाराम बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, ज्याच्यावर परमात्म्याची पूर्ण कृपा होत असते, पूर्ण बरं, पूर्ण म्हणजे 16 त्याच्या मुखात देवाचं नाव येत असते. माळ्या घर भेटणं, मंत्री प्रधानाचे पद भेटणं, सोन्याचा डोंगर भेटणं, पाण्याहून अद्दर चालणं, ही देवाची कृपा आहे. पण हे कृपा एक दिवस लढायला लावते. लय माळी भेटली 50 तालाची सोन्याची, एकटा आपण लवकर मरू, माळी सोडून द्यावं लागेल. मग हे कृपा आहे, पण कशी आहे ते त्यात दुःख मिसळ आहे. म्हणून याला पूर्ण कृपा नाही म्हटलं. पूर्ण कृपा त्याला म्हणतात की ज्या दिवशी बाई माणूस, मुलगा, लहान लेकरू, पंतप्रधानी असला तरी त्याला मरण आहे. तो कीर्तनाती नाही, कीर्तन सापडलं, कीर्तन आलेलं आहे, आटाआटी करावं लागते, टाळकरी पाहिजे, मूर्तंग्या पाहिजे, महाराज पाहिजे, ते भारी आहे का? होत असलं तर ते करा, नाही तर मग आपण जठी बसेल असू, वावरात असो, घरात असो, शाळेच्या रस्त्यानं, इवानात, बस तठी आपलं इठोबा इठोबा म्हणणं सुरू करा. आता याले काही पाहिजे का टाळ, मूर्तन, पटवाद, माहीत, जठी जो असीन, हुंडा चोरता चोरता, धस खणता खणता, चक्की चालवता चालवता इठोबा 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 जर म्हणी, हे आहे देवाची पूर्ण कृपा. आता याच्यावरची पूर्ण कृपा जगात कोणती नाही. हे पूर्ण कृपा कशी असते, आता ते तुमच्यावर झाले. तुम्ही दररोज राजा राम राम राम, सीता राम 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 या महामंत्राचा गजर करता. हाच मंत्र आहे ना. आता याच्यावरचं भाग्य जगात कोणतं नाही, याच्यावरचा परमार्थ कोणता नाही. आणि हा परमार्थ लहान लेकराले करता येते. याला जातीचं काम नाही, शिक्षणाचं काम नाही, योग्यतेचं काम. बाकीच्या गोष्टीला योग्यता पाहिजे. हो, याला योग्यतेचं कामच नाही. तुका माऊलीनं जे सांगायला ते इच्छा पुरी करणारे तुम्ही आपण लोक आहात. म्हणून आता आपण राजा राम राम हा गजर करतो किंवा विठोबा विठोबा, आता देव आपल्यावर खूप खुश आहे. आता तुम्हाला समजा कोणा जोडलं काही घेणं असलं त्याला खुश करावं लागेल की नाही. समजा दुकानदारा जोडलं उधार घेणं असलं त्याशी गोड बोला लागेल, जरा सकटी बोला, देत काय गड्या आणून देईन मी तसा, तो द्या बा. टाकायला गेलं तर रामायण करावं लागते उलट. आता देवा जोडलं जर तुम्हाला हे सगळं घेणं आहे, प्रारब्ध बदलो नाही, सुखरूप होणं आहे, त्याचं दर्शन जर लागत देवाला खुश नाही करावं लागत, तर देव खुश का ना होते. देव दाढीचा वाळू यानं खुश नाही होत. देव ब्रह्मचारी राहिल्यानं खुश नाही होत. देव डोंगरात गेल्यानं खुश नाही होत. देव मोठे मोठे शिष्य केले, मठ बांधले, त्यानं खुश नाही होत. देव का न खुश होते. हे ओवी एकनाथी भागवत ऐकली आहे बाबा. हे ओवी तुम्ही ना आजच ऐकली, आम्हाला माहित नव्हती. आम्ही अशी शिंडत होतो, भटकत होतो, खूप लई केली देवाच्या दर्शनासाठी. अरे रामा रामा रामा, काय नाही केलं. पण ज्या दिवशी आम्हाला नरहरी माय भेटली, त्या मायनं आमचं गोठवळ आमच्या जोई देऊन दिलं. ते निजधामाला गेली, ज्याचं गोठवळ त्याच्या जोई. आता तुम्ही कोणाच्या मागे हिंडू नका, कोणाची हात पाहू नका. देवाची बी नवाई नाही, आता देवाची हात पाहू नका, देव तुमच्या मागे येते. आजची जी ओवी आहे की नाही, ही एकनाथी भागवतातली. मनाचं कीर्तन चालत नाही. मोठ्या मोठ्या संतांनी जे सांगलं ते करा. गोपाळ कृष्ण परमात्मा सगळ्या देवाचा देव. जगात देव किती आहे? 33 कोटी. पण जो देवच मरणार आहे
त्याचा भक्त तो काय तारी, जो दिवस मरणारा तो त्याच्या भक्ताले तारीन काय. दगडाची नाव आधीच ते जळ, नाव केली दगडाची, त्याच्यात बसले 10-12 जण, चला तिकडल्या काठावर, तोही डुबीन, ते नाव डुबीन, नाव लाकडाची पाहिजे. देवाचं कोण्या भजन करा. श्रीरामचंद्र प्रभू, गोपाल कृष्ण परमात्मा आणि विठोबा, पूर्ण परब्रह्म अवतार, सगुण रूप कलियुगातल्या लोकांसाठी. तर आजची ओवी गोपाल कृष्ण परमात्म्यानं आपल्या लाडक्या भक्ताले म्हणजे उद्धवाले सांगितली. उद्धव असाच लढत जाय देवाच्या भेटीसाठी, याच्यासाठी. मग देवानं सांगलं, उद्धवा म्हणे काय बा, उद्धव म्हणे आम्हाला देवाचं दर्शन कधी होईल, तू असा सदैव कधी दिसशील. तर देवानं सांगलं, उद्धवा जो नित्य जपे राम नाम, तुझ्या गावामध्ये, तुझ्या घरामध्ये, तुझ्या येटायात नाही तर तुझ्या तालुक्यात जो बुवा बाई लेकरू सदा इठोबा 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 म्हणत अशी, म्हणे हो, असा जीवतून तपास कर पाय, आणि अशी बाई बुवा जर तुले दिसला तर समजा इठोबा भेटला. ती बाई तो बुवा सदैव देवाचं नाव घेणारा, आणि मी दोन नाही बरं, जो नित्य जपे राम नाम. पुढे काय सांगलं गोपाल कृष्ण, तो जाणावा मजची सम, तो मी एकच जाऊन दवा. असा बुवा अशी बाई जर तुला दिसली ना तर समजा इठोबा भेटला असं समजतो. तो जाणावा मजची सम. आता जदलोक असा भक्त आपल्याला दिसत नाही, तदलोक आपल्याला सरस करा लागते बरं, सरस. पण असा भक्त भेटला ना, आपल्या मुखात देवाचं नाव आलं, त्याच्या कृपेनं, त्याच्या संगतीनं, त्याने केले सकळ ही नेम. जो सदैव देवाचं नाव घेते की नाही भाऊ, त्याले तीर्थ करायचं काम, त्याले उपास करायचं काम, त्याले ग्रंथ वाचायचं काम, त्याले गुरु करायचं काम, घाय भरून जायचं काम नाही बरं. देवानं सांगेला, त्याने केले सकळ ही नेम, झाले त्याचे नेम बंदे. एवढंच नाही तर पुरुषोत्तम तो जाणावा. या जगामध्ये आता भारताची लोकसंख्या 1.25 कोटी झाली म्हणतात. त्या इतक्या माणसं बायामध्ये असा जो बुवा बाई अशी सदैव देवाचं नाव घेणारा, ज्याला देव आवडते, तो परमात्मानं त्याच्याकडे बोट दाखवलं. भाऊ रे उद्धवा म्हणे काय बा, तर या जगातल्या इतक्या कोटी लोकांमध्ये पुरुषोत्तम तो जाणावा. तो देवच आहे, तो माझंच रूप आहे. मी दिसत नाही, शंख चक्र गदा पद्म बासरी मोर मुकुट पिवळा पितांबर गळा वैजयंती माळा, खेद नको करू, असंही दिसीन. तो भजन जा पूर्ण होईल ना तर असंही दिसीन. पण असा जर बाई माणूस तुला दिसला सदैव देवाचं नाव घेणारा, तर समजून चाल की जो नित्य जपे राम नाम, तो जाणावा मजची सम, त्याने केले सकळ ही नेम, पुरुषोत्तम तो जाणावा. माय बाप हो, लोक तुमच्या माया जीवनात देवाचं नाव जिभेवर येत नाही ना, तो लोक आपल्याला इतका धोका आहे, आपल्याला काही संरक्षण नाही बरं. ते तुम्हाला वाटत असेल पैसा माळ्या 15 किलो सोनं, कोणाचे 15 लाख बँकेत, ते हुकेल भरोसे आहे. कोणी म्हणते मासाळ बौद्ध बाबा 50,000 को बसताना एवढा पहिलवान आहे, हुकेल. हे भरोसे सगळे सोडून द्या, हे लढायला लावणारे आहे. पक्का भरोसा कोणता असेल, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू खरा, तुका म्हणे विठू खरा, तुका म्हणे विठू खरा. ज्या दिवशी आपल्या मुखात देवाचं नाव येईल, त्या दिवशी आपलं रक्षण, आपलं नाव करीन, आपला जप आपलं रक्षण करीन. रक्षण म्हणजे या जन्मातले तर आघात चुकवते, प्रारब्ध बदलवते देवाचं नाव. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला, प्रारब्ध बदलवते. आणि दुसरं काय करते देवाचं नाव, त्याले दुनियाचा कल्पाचा अंत होईल, प्रलय काळ होईल, हजारो जन्म होतील, पण त्याले देव कधीच बैल डुक्कर कोल्हा कुत्रा म्हैस वगैरे ही जन्म देणार नाही. एक तर आपल्या देवाच्या धामात ठेवून त्या भक्ताले, देवाचे धाम आहे की नाही, त्याचं वर्णन आहे घेते. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम.
तर परमात्मा ते त्या अशा भक्ताला आपल्या धामात वागवते. जा मग ते अवतार घेते, कृष्ण होतात, भगवान श्रीराम होतात, विठोबा होतात, ता मग देव त्याला आपल्या सोबत आणते. प्रत्येक युगा परत अवतार होता, प्रत्येक युगा परत रामचंद्राची लीला होते, रावण मरते, कुंभकर्ण जन्माले येते, प्रत्येक त्रेतायुगात भगवान राम येतात. हे सगळं युगायुगा परत चालू असते, कारण देवाला एकट्याला करमत नाही, निजधामात करमत नाही देवाले. तर ह्या लीला कासाठी करत असते देव? जे संसारात डुबेल आहे, ज्याला मरेची याद नाही, जे या उली गोष्टीनं त्रस्त झाले, त्याला सुखात ठेवण्यासाठी देवाची एक कथा, लीला आहे, चरित्र, त्याचं नाव, त्यासाठी देव अवतार घेत असते. म्हणून भाग्यवान माणूस ज्या दिवशी आपल्या तोंडात देवाचं नाव समजून साला आपली पाठ आपण थापता, म्हणा आता तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, संसारी जन्मीजे याच लागी. परमात्मा त्याले डबल कोला कुत्रा म्हैस कधी होऊ दे. झाला तर माणूसच, झाला तर बाईच, पण कुठी? चांगल्या गावात, चांगल्या घरात, चांगल्या कुळात, जटी भजन आहे, कीर्तन आहे, इरिली डचाडस पाणी आहे, मस्त गाळ्या आहेत, बिना लोट्याच्या सुरू होता, किल्ली दाबली की विमान, तठी त्याला जन्माला घालते परमात्मा. म्हणून जो देवाचं नाव घेते ना भाऊ, त्यानं स्वतःले गरीब, पापी, करंटा कधी समजू नये, कधीच नाही. नाही देवाचं नाव आमच्या मुखात आलं, आम्ही 1 तास भजन करतो, 2 तास करतो, कोणी 3 तास करत असेल. तू काय माऊलीनं त्याची पाठ स्वतः थापटली. आम्ही दैवाचे दास पंढरी, अशी पाठ आपली आपल्याला थापटता आली पाहिजे. कोणाच्या भरोश्यावर नाही, काही दिवस राहावं लागत असते कोणाच्या भरोश्यावर, पण जा देवाचं नाव मुखात येईल की नाही. न गंगा न गया सेतू, न काशी न च पुष्करम, जिव्हाग्रे वर्तते यश हरिरित्यक्षरद्वयम. गंगेत 1000 खेप अंग धुवा, का काशीले 15,000 खेप जा, त्यानं जेवढं पुण्य होईल. बापरे, हरिरित्यक्षरद्वयम. भागवत हे सांगते की ह आणि रि 2 अक्षर ज्याच्या जिभेवर नाचतात, श्रीराम, बापा हा त्याचे पुढे चालला जाते. दिशाला साधा सोपा, माळ असो नसो, गंध असो नसो, पाठ असो नसो, काहीच नाही, गुरु करेल असो नसो, दाढी नाही, जटा, पण त्याच्या मुखात देवाचं नाव. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले, सर्व मार्ग. हा सदैव देवाचं नाव घेणारा या ज्ञानी लोकांपेक्षा, कर्मकांड लोकांपेक्षा देवाच्या गांधीच चालला जाते. कशी लीला आहे देवाच्या नावाची. म्हणून आपला संसार लहान असो का मोठा, गती तेची मुखी नामाचे स्मरण. आपल्या जिभेवर देवाचं नाव आहे का आपली सद्गती होईल, झाली पक्की. गती तेची मुखी नामाचे स्मरण. तू काय माऊलीने सांगेला, आज आपल्या तोंडात देवाचं नावच आलं नाही, याच गोष्टी बळबळ सळबळ करत इकडे हिंडत दिवस गेला. अधोगती जाणविन्मुखता, नाश झाला आपल्या आयुष्याचा. देवाचं मन दुखवलं आपण. अधोगती जाणविन्मुखता, त्याला समजते बरं. हो, सत्संग, भागवत, प्रवचन, कीर्तन म्हणजे काय आहे? आरसा आहे. आरशा जो बाई माणूस गेला की तो आरसा काहीच बोलत नाही, पण सांगते तुझी टोपी तिरपी होईल आहे, तुले काजोय लागेल, ते दात पिवडे, आरसा सांगते की. तसं कीर्तनात तुम्ही फक्त बसा, काही करू नका, फक्त बसा ना, आहे का बरोबर आपलं रूप ते कीर्तनात पाहायला भेटते. आपलं कोण आहे, आपलं कुठे चुकेल आहे, आपलं कुठे बरोबर आहे ना, आता आजपासून आपण काय केलं पाहिजे. बरं, फक्त मला नामाला सांगलं बाबा, आमचा नामस्मरणाचा नियम सुरू आहे. चांगली गोष्ट आहे. तिने नाही लावलं, तिच्यावर नरहरी बाबाची कृपा आहे, म्हणून तिच्या मुखात ते आलं आहे की मग. तो पहा, आम्हाला एवढा हरी झाला. महाज भक्त मला काय म्हणे बाबा तुम्ही आता चाला, 1 तासाचा नियम आहे, आम्ही अर्ध्याच घंट्याचा नियम घेऊ हरिनामाचा, आणि मग तुम्ही प्रवचन करा. काय सांगलं भावना तुला. म्हटलं भाई, प्रवचन नाही केलं तर चालते, कीर्तन नाही झालं तर चालेल, पण तुमचा 1 तास आहे ना, तो 1च तास पुरा करा. देव 1 तास येऊन बसेल आपल्या प्रवचनासाठी, त्याला बरोबर वाटेल. मग नाही, हरिनामाच्या वरचं कीर्तन नाही, हरिनामाच्या वरचं प्रवचन नाही, आणि हरिनामाच्या वरचा देव बी नाही. नामदेव महाराजांनी विचारलं होतं एका जणानं, असं त्रस्त झाला होता, म्हणजे बाबा देव कधी दिसेल.
नामदेव महाराजांनी हे सांगलं, नामाची आवडी तोची जाणा देव. पाहू रे, ज्याला माझ्या नावाची आवडी असेल असं बाई माणूस तू पाय, तू या गावात बस, तोच देव आहे. तो त्याला बाई माणूस समजू नको, तो देवच आहे. नामाची आवडी तोची जाणा देव, न धरा संदेह काही मनी. आपल्या सखाराम बाबांनी जन्मभर काय केलं भाऊ? पाठ अंधार केलं, कान फुकले कोणाचे, मोठ्या मोठ्या श्रीमंताईच्या नादी लागले, भाजी भाकर खाल्ली. पण सखाराम बाबांनी काय केलं जन्मभर? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोणी मुक्कामावर रातभर. इने करी थकला तर बाबा म्हणून दाखव रे भाऊ, माझू दे बापा बंद पाडशी. स्वतः बिना घ्यायचा आणि बाबा रात्रभर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सखाराम बाबांनी रामकृष्ण हरी शिवाय काहीच केलं नाही बरं. म्हणून त्यांचं वैभव त्यांच्या पाठीमागे लागून आहे. तर आता हे झाला आपला आजचा विषय हरिनामाचा. आता थोडीशी कथा सांगू काय? पण तुमचा वेळ होईल ना मग? नाही तुम्हाला रोज बसा लागते. आम्ही 12 वाजे लोक सगळं झाले रे. तुमची आवडी पाहून सांगायला. चरित्र असं आहे, एका भक्तिमती बाईचं चरित्र आहे. ते होते एका महान राजाची राणी. आता राजाची राणी म्हटल्यावर सोनं कमी येशील काय बाबा? बम सोनं ते ओरिजिनल. हिनकट डागी काळे डुप्लिकेट घालीन ती 24 कॅरेट. दाशा हाताखाले, तिला काहीच नाही करावं लागेल. चूल शेतवणं नाही, स्वयंपाक नाही, सळा टाकणं नाही, कसं बायाच करत हाताखालच्या. बरं, तिचं भाग्य एवढं होतं, त्या पोथीत असं लिहिलंय की एक बाई तिला विळा करून देत जाय. तिनं तो विळा खाल्ला की तिला कधी समजा ते थुक्या झालं तर दुसरी ते पीक दाणी म्हणजे ते टप्पर असते, ते खाटली काय म्हणतात ती अशी धरे. राणी साहेब तू काय आता इथलं भाग्य काय, काहीच नाही टेन्शन. राजा म्हणीन ते ऐकत जाय, काही कमी आहे काय? पण हेच जर श्रेष्ठ असतं, टाटा बिर्लाचे मंदिर झाले असते आज गावागाव, अनिल अंबानीचे झाले असते, आरती त्याची झाली असती. त्याची आरती आहे काय कुठे? नाही. त्याचं देऊळ नाही, त्याचा फोटोही कोणी लावत नाही. फोटो सखाराम बाबाचा, नरहरी बाबाचा. असं कप अरे आमच्या गजानन बाबाच्या आगात तर आंगळ तर नाही, पण करदोळही नाही. त्याचे फोटो पाहू आहेत. त्यानं संबंध देवाशी केला. ज्याचा संबंध देवाशी होते ता तो साधू होते, संत होते. पण ते काय झालं की त्या बाईच्या घरी 10-12 दाशा होत्या त्या राणीच्या. कोणी कपडे धुये, कोणी सारवायचं काम करे. एक बाई पेशल स्वयंपाकालीच होती, एक पाय दाब्याली होती, एक तिची करमणूक करेल. अशा 10-12 जणी होत्या. तर त्याच्यात एक न्हावी समाजाची बाई होती. न्हावी म्हणजे माली बा, ते डाळ्या कटिंग त्याची पत्नी. ते सत्संगात जात जाय. तिला देवाच्या नावाची गोडी लागेल होती. हे देवाचं नाव असं आहे की एकदा मुखात बसले की नाही, आता तुम्ही म्हणा आम्ही हा नेम बंद करतो, तुमच्या याच्यात बंद नाही होत. नाही, हा देवाचा आहे. मरीमा मेसको माय नाही काही नाही, हा देवाचा. एकदा त्यानं तुम्हाला धरले की तो मरे लोक सोडत नाही, जन्मोजन्मी सोडत नाही. तर ते नवीन बाई सत्संगात जात जाय. मग ते राणीच्या घरी काम करायला दिवसभर काम केलंच पाहिजे पोटासाठी. मस्त काम करा, त्याची लाज नाही, शरम नाही, काही साऱ्या संताईने कामधंदे केले. धूम काम करा, पैसे कमावा, खाय प्यायचं आणि त्याच्यात विठोबा म्हणणं. तर ते राणीची सेवा करत जाय, त्या बाकीच्याही बाया करत. पण ते सत्संगातली बाई होती, सदैव कीर्तन ऐकत जाय, ते नेमात जात जाय. तिच्या गुरुनं सांगितलं होतं बा सदैव देवाचं नाव घेत जाय. तर मग तिच्या तोंडात ते येत जाय. मग ते सेवा करता करता हरे कृष्णा हरे रामा असं भाव. राणी म्हणे हे सगळ्या बाया गुपचूप काम करतात, हे रायते वचकल्या आणि काय म्हणते काय राणीला काय माहित नव्हतं. राम माहित नाही, कृष्ण माहित नाही, काही जणायला काहीच माहित नाही. दिंडी माहित नाही, नवरात्र माहित नाही, हरतालिका माहित. कधी झाली हो माय हरतालिका? मरत काय? हा, मग काही बाईला आतापासून द्यास लागला. हरतालिका किती दिवस राहील, किती तारखेची आहे की नाही? ते राणीला माहितच नाही देव काय म्हणतात, काय संग खातात, काय देव काय संग खातात म्हणून नाही. ते जुन्या लोकांची म्हण आहे. मग ते राणी राणी या बाईकडे हे काय बाई काम करेन हरे कृष्णा हरे रामा विठ्ठला पांडुरंगा कधी कामाला लागेल. बोलाव त्या बाईला म्हणे बस बरं बाई पोटी. आता बापा ठेवाच लागते पैशावाल्याले. हो निसताय
काय राणी साहेब सारखा म्हणते, हे पाय तू अशी काम करता करता राहायचं असं डचकून काय अरे विठ्ठला रामा. तिने सांगलं म्हणे, राणी साहेब माफ करा, तुमचं प्रारब्ध वेगळं आहे. तुम्हाला हे सोनं चांदी पैसे आले दासी नसते घोडे आहे की नाही, याच्यात तुम्ही पुरे डुबेल आहे. हे ज्याच्या कृपेने तुम्हाला भेटेल आहे, जो या जगाचा बाप आहे, त्याचं नाव आहे ते मी घेतो. म्हणे मला हे तू काय सांगते काही समजत नाही, जगाचा बाप पण कोणाचा बाप, पण तू हे घेत की नाही. तू जर कामावर आली नाही त्या दिवशी मला असं करमतच नाही. मला यादच येते की ते मी कधी ऐकी, ते मी कधी ऐकी. किती गोड म्हणतो तू, कसं गोड वाटते का. हरे रामा हरे कृष्ण. तिने सांगले की माझ्यावर माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्या गुरुच्या सत्संगात मी जात असतो, आणि माझ्या गुरुनं मला सांगितलं बा काम धंदा करता करता कुठेही असा देवाचं नाव घेत जा. मग ते राणीले काय झालं की ते तिच्या तोंडात यायला लागलं. पा संगतचा परिणाम. तुम्ही तोट्या बाईच्या संगतीत बसाल त्या चोरीच्या गोष्टी आहे का. तुम्ही रस्त्यानं चालता चालता चिंतूक जर बांधेल असलं ना, इकडे तिकडे पायसान कोणी आहे का नाही. चोरा सगळे बैसता तैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. तू गुबान लिहाय मनाचं नाही. तेच तुम्ही भजन कीर्तनातल्या बाई संग बघा. खरंच किती संत झाले सकाराम बाबान, किती नाम आपलं काहीच नाही करू दे उलस संगतचा परिणाम. त्या राणीच्या मुखात ते यायला लागलं, हरे कृष्णा हरे रामा. राणी म्हणत जाय, पण राणी जशी शौकान म्हणे, ते बाई कशी म्हणे, नाही बापा यम मागे लागेला, मरायच्या टाइमले अंगात हे मुखात आलं पाहिजे, नाही तर मरायच्या टाइमला म्हैस ध्यानात आली. वा म्हैस मरायच्या टाइमले ते सोनं चांदी ध्यानात आली. वा सोनं मरायच्या टाइमला विठोबा ध्यानात आला पाहिजे, असं भजन रोज केलं पाहिजे. रावा सर पण कोणाचेच नाही व्हा. तर राणीच्या मुखात यायला लागलं, विठ्ठला हरे श्रीरामा. मग ते काय म्हणे, म्हणे ते नवीन बाईले मग त्या दाशील म्हणतात, म्हणे तू आता काम धंदा काही करत नको जो माघारी, मी तुला तसाच पगार देतो. मग हाती साऱ्या चाबी आहेत, ह्या लयात करणार नाही, त्याला जरा जास्त सांगत जाईल. तू मला ह्या गोष्टी सांगत, तुझ्या गोष्टी मला भल्या पडतात. तिले काय पाहिजे, आम्हाला ऐकणारच पाहिजे तुझे पक्के, तुमचे पक्के, आमचा तोच धंदा. मग ते बाई तिला कथा सांगत जाईल. कथा ऐकता ऐकता त्या राणीला काय झालं, अशा कथा ऐकल्या काही महिने तो अनुतापच झाला. ते म्हणे रे बाप रे, गलत आहे आपलं, आपण तर सोनं चांदी, मी मोठी महाराणी म्हणून त्याच्यावर गाजवतो, तू गलत आहे. अरे काळ भस्कन कधी पता नाही, काळ सांगता नाही बरं. पाण्याचा बुडबुडायची, पाण्याचा इतकं गोड बोला प्रत्येकाशी. सकाळी उठल्यापासून इतकं चांगलं राहा, इतकं भजन करा, मस्त संसार कसाही असो आपला, हटका करायचे ना, पण नेऊ नेटका भजन द्या. कारण काळ कधी नेता नेम नाही बरं, बिलकुल नाही, काही सांगता नाही. आयुष्य सरलं, डॉक्टरचं काही चालत नाही, वैद्याचं चालत नाही, कोणाच नाही, एका सेकंदात नेते बरं. काळ आला की तरी चालत. ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी सरली आयुष्याचे प्रमाण, धात ही गेली या शरण, ब्रह्मदेवाली शरण गेले तरी न चुके मरण अन्यथा. मग ती बाई बी ते राहणे सदा विठोबा विठोबा हरे कृष्ण हरे रामा म्हणता म्हणता तिने त्या अंगावरचे दागिने कांड हे कमी केले. त्याचे हुकूम गाजत जाय की नाही, झाले त्याला दटावत जाय रेकून ते गोळ बोलायला लागले. राणी कान झालं. ते राजाने वाटलं म्हणे राणी पहिल्यासारखी अशी फुसफुस नाही करत, काय झालं इले काम, गरीब झाली, गोड बोलते. तिने साधू भेटला, गुरु भेटला, ते रावीनबाई. मग राजाला चांगलं वाटत जाय. मग हळूहळू तिनं राजाला बोध सुरू केला करणं, हो आपला मालक आपला पोरगा येईल अवधगतीने जाऊ दिलं पाहिजे, सकळ माझे कुळ करीन विष्णू भक्त, अवघे वैकुंठाचं पाठवीन. तिनं हळूहळू राजाला बोध सुरू केलाय, बा तुम्ही सर्व करता पण साधू संतांचा आदर करत जा, काही देवासाठी 5-10 मिनिटं वेळ देत जा. हो काय हे तुम्ही याच्यात मग्न झालो असं बोध करत जा. राजाली पटे ते. मग काय झालं, मग एक दिवस त्या राणीच्या मनामध्ये काय झालं, जसं आताचा काळ वेगळा आहे बरं. पहिले मुलीचं लग्न धरत 7-8-10 वर्षाच्या असता, ते कुंकू ते काय म्हणत ते शालमुदी हे ते पक्क करत मग धरलं बुवा लग्न. तर त्या मुलीले जसा घोक लागे आपला मालक कसा असेल बा,
ढोरं चारायला गेला असेल तर नदीतून पडला काय अशी ते मनोमन चिंतन करत जा. तिले काही नाही मला काय असते, पण आई बापानं लग्न जोडलं, आपलं लग्न होईन आता 10 वर्षानं 5 वर्षानं, तिला त्याचा भोग लागेल, मग लग्न होय. मग ते लग्नाच्या आधी ते कुकुलायला बसली, तिला यादीत जा आरशात पाहतं ते काय म्हणे, कुकू तर लावतं गड्या पण हे त्या शिरपतच्या नावाचा आहे असं म्हणे की. असं आपण आता भजन करतो तसं आपल्या मनात कधी कधी येते, आपण रामाचं भजन करतो गड्या विठ्ठलाचं, पण राम अजून आपल्याला दिसलाय नाही, विठोबाई काही दिसला नाही, कधी दिसीन असं येते की मनात. याला अलंकार भजन म्हणतात. स्वरूप भजन भजनाचे प्रकार आहे. मग काही दिवसांनी तिचं लग्न होते, ती सासरी जाते, मग मालक भेटते, असं टप्प्या टप्प्या ते करता करता राणीचं मन याच्यातून कमी निघलं. तिच्या मनात असं आलं की आपण ज्याचं नाव घेतो तो आपल्याला कधी भेटे. आपण श्रीराम म्हणतो, विठोबा म्हणतो, पण राम अजून पाहिला नाही, विठोबा पाहिला नाही. दासीने विचारलं त्या नवीन बाईले, म्हणे का हो बाई मला हात देव कधी दिसे. तिनं सांगलं म्हणे बाई तुम्ही या सुख विलासामध्ये जे अटकेला आहे की नाही, चांगलं खाणं जे बिचे जोडले पुरवणं, पोरी बाबा अर्धा घंटा मीटिंग होते काही काही घरात, सासू सुनी चिंतायची, काल काय भाजी करायची बळ्या नाही हे अर्धा घंटा. अरे कालची काल भजन पहिले करा. हो ना, लयच घर अशा बाबा काच्या मीटिंग देवाचा पत्ता नाही. मग ते आयशा जाणार म्हणतात याले जातात तुमच्या गोष्टी करा झालं. इथलं पाहिजे काय, जीवन जगेल 15 तालाची बिल्डिंग पाहिजे, कामापुरतं घर बांधा आपलं झालं. नाही 15 ताल, खालच्या तालात पाय, वरच्या तालात हात, त्याच्या वरच्या तालात पोट, असा दिसते का माणूस. अरे लय असेल तू जवळ आले का 4 फुटाचा तेवढी जागा आहे तुझी. काय रोज तर माणूस मरते. नरहरी बाबा काय सांगत, माणूस रोज मरते बा, म्हणजे झपी गेला म्हणजे म्हणा न मेला. बोले भेटा तुम्ही, झपी गेला म्हणजे आता मरेल माणसाच्या जोडून बकरी सोडून न्या, तो काही म्हणते काय, हा झपी जायला जोडून बकरी न्या तो म्हणजे मेला. रोज माणूस मरते, पण त्याला विठोबाची ताकद सकव. काही काही जण मरेल ते मरेलच राहिले बरं या जगाच्या पाठीवर, तुम्हाला नाव नाही सांगत. म्हणून जुने लोक सकाळी एकमेकाला भेटली की काय म्हणत, राम राम भाऊ मी मेलतो तू मेलता, देवानं चित्त केलं राम राम. आता बंद झालं ते, आता बेमानच्या माना गेल्या. हा राम राम करते भोळा भाऊ दिसले म्हणजे भाऊ राम राम, भाऊ नुसती चढल्यावानी मान हलत. अरे म्हणणं राम राम, तो राम राम म्हणून राहिला तुला. भाग्यवान म्हणत असतात ते काय करतील. तर ते राणीने विचारलं, त्या दासीनं खरं सांगलं बा, कोणाने खरं सांगा, भीड धरू नये. म्हणे बाई तुम्हाला देव भेटेल संताईच्या संगतीत जावं लागेल, ता तुम्हाला देव दिसेल. तसा घरात राहून या सुख वैभवात म्हणे कसं काय भेटेल. मग ते म्हणे बाई मला तर संतांच्या संगतीत जायची काही परवानगी नाही, आणि मला काही जाऊ देणार नाही, मला जावं वाटलं, कारण मी राजाची राणी, मी काय खेळतो ना चापटा बाजू काय गरम लागली, लोक काय म्हणतील. ते सांगलं तसं नाही, लज्जा सोड घे मनाची गावच्या लोकांची फुगडी खेळ ग फेराची, ते भारुडच आहे नाथ महाराज. मग काय झालं की गंगा यमुना सरस्वती 3 नद्याचा संगम आहे, त्याला म्हणतात प्रयाग, बरोबर आहे. तटी होता कुंभमेळा, तटी बंद्या भारतातले साधू झाले जमा, आणि हे बातमी राणीने समजली. राणीनं राजाच्या जवळ हट्ट धरला, म्हणे स्वामी आपण कुंभमेळा पाहायला झाला. राजा म्हणे चाल बा, आता नांदाच आहे. आता तो राजाही भाविक झाला होता, पैसाही भरपूर होता, चाला बा. मग त्या राजाने काय केलं बापा, खाय प्यायचं, पलंग आणि गादी सगळं, ते स्वयंपाक करायचं सगळं सामान सगळं, स्वयंपाक करणारे काय, राजाचं काम म्हणजे काय, गेल तर ती कुठे प्रयाग. मग तरी ते कुंभमेळा पाहायला, हे पाहायला, खाय प्यायचं डचाड. तर त्या राणीनं ज्यावेळेस तो कुंभमेळ्यातले संत पाहिले, अंगावर कपडा नाही, देवाच्या नामात लोळखोळ एक बी नाही, टेन्शन कायच नाही, अन्न नाही पाणी नाही काही नाही, घरात बसले तर बसले देवाच्या ध्यानात 2-2 तास. तिने ज्यावेळेस ते लोक पाहिले, ते म्हणे हे तर आपल्या घरी इतकं असून आपण सुखी नाही, समाधानी नाही, आनंदी नाही. दवाखाना गोळ्यांची शिंटक रातभर दिवस संगत माजवून असते. हे तो लोक बसले वारूचे वारू 2-2 क्विंटलचे, हालत बी नाही आहे तर देव त्याला देते.
कसं आहे आपलं जीवन आहे की हो. कधी कधी सत्संगात गेलं पाहिजे, नाहीतरी मेल्यावर घर सोडा लागेल. म्हणून जटी भजन असेल तटी घंटाभर सोळा झालं. आता तुम्ही भजनाले आल्या घर पाहून गेलं काय तुमचं कुरण गाळ नाही बा, आपण नाही जात. हा जात नाही. घंटाभर तर ते सत्संगात दिवस होईल कसते काय भजन चाला चांगलं करणं बसा. ते पाहतो राणीनं कुंभमेळा पाहायला 1 दिवस झाला, 2 तिसऱ्या दिवशी आता आपल्याला उद्या घरी जावा नाही. सगळे जण जपू दिले, राजा सेवक दास दासी. डेरा दिला होता मोठा, त्याच्यात राणी बी होती. पहा साधूले काच चिंता नसते. संसारिक माणूस कायची चिंता करते, पोटा पाण्याची काची काय. साधूले चिंता तेच असते फक्त की पांडुरंगा देह सुटायच्यात मरायच्यात. जसा ज्ञानोबा तुकोबाले दिसला तसा दिस, हीच चिंता असते. सगळे जण जपी जाऊ दिले. राणीनं सोन्याचा हार काढला पेटीतला, प्रयाग ते जठी नद्याचा संगम होता तटी गेलो राहती एकटी. तर ते नावाळी लोक असतात की नाही, नावेने इकडले तिकडे लोकायले नेणारे, तर ते जातील होते सरे. दिवसभर धंदा केला, घरात काय सवारी असतात निजले. एका नावाळीला राणीनं उठवलं. हे नावाळी दादा उठ रे बाजू. उठला, बसलो. पाहिजे तू बापरे. म्हणजे काय बाईसाहेब काय म्हणत म्हणे, काय नाही दादा, आता आम्हाला मोठ्या झाकटीत जाणार घरी. तर म्हणे मी हे फुलं तुळशी नारळ अर्पण करते म्हणे त्रिवेणी संगमावर. तर म्हणे नाव काढतं काय. तो म्हणे बा आता एवढ्या रात्री एकटीसाठी. अरे म्हणे कशाला तू टेन्शन घेता, सोन्याचा गोप घे. त्याचं पाणी झालं. गरीब माणूस, हे गोप दिला त्याची 12 महिन्याचीच कमाई झाली. तो म्हणे बाई बसा शांततेने, मी नेतो ना आणतो तुम्हाला. म्हणे आरामशीर नाही रे बा म्हणे, आई बिनधोक राहते. आता सोन्याचाच गोप दिल्यावर काय राहिलं त्याचं. राणी आतमध्ये बसली त्या नावेमध्ये एकटी, आणि चालली नाव. त्या नदी 3 नद्याचा संगम आहे, तटी अफाट पाणी आहे तटी. तो लोक त्यांना नावले. म्हणे बाई शांततेनं पूजा अर्चा करा, काय तुम्हाला आरती दीप जोत लायाचे नारे, मी आता अशी बसर राहतो. नाव धरून राणीनं डोळे लावले. राणीनं कायची पूजा कायचं काही. तिले जे ध्यास लागेल होता ज्या देवाचा, ज्या श्रीरामचंद्र प्रभूचा, ज्याचं ते नाव घेत जाई सदैव त्याचा. दिनाशे डोळे लावले, सांगले की जगाच्या नियन त्या परमात्मा. मी तर मग आयुष्य सर सुख वैभव खाणं पिणं दासी अहंकारात गेलं. आता उद्या मला घरी जावं लागेल. घरी गेल्यावर अधिक ज्याचं तेच आहे. या जन्मात तर मला काही साधूची सेवा घडत नाही, दर्शन होत नाही, भजन होत नाही, तुझी भेट होत नाही. देवा मी तुझ्या नावावर एक धाडसी उपाय करतो. तरी फोटो होता काय, मूर्ती होती काय नाही, पण अंतरीचा जो भाव असते की नाही तोच देव असते. तुका म्हणे भाव जवळ धरून आणि देव. फोटोही पाहिजे, मंदिरही पाहिजे, सगळं पाहिजे, पण आता काहीच नशील ना, तर बस आपला भावच आपला देव. हे पांडुरंगा, हे श्रीरामा, मी तुझ्या नावावर हा देह सोडून टाकते, पण पुढच्या जन्मात मला साधूची संगत देईल, तू दर्शन दे. असं म्हटलं. जो त्या त्रिवेणी संगमावर त्या राणीनं कुदी टाकली, त्याची पाणी आहे फाट भरमसाठ पाणी. तहाच वाईट गेली, कुकडे तळाले गेली तर पसाय. नावाळी घाय भरला. चाल म्हणे बापा आपल्यावर काही येईल चल बुलाती. त्यानं नाव आणली, गुपचूप ज्याचं सोंग करून गोरत बसला. हो तिकडे काही काय आहे काही नाही, पण गोप सोन्याचा, गोप पाहायचा, गोप खरा आहे. त्याला काय माहितीये हे बाईनं काऊन तुझी टाकली, तिने रामायण त्याला काय माहित, पण तिला वैराग्य व्हायला होतं. हो असं करू नये बरं. पण एक त्या राणीने केलं, आपण तसं करू नाही. आपण देवाला हाक मारा, या जन्मात देव दर्शन देते, सगळं करते बरोबर, पण धीर धरा लागते बरं. गडबड चालत नाही तर मग आजच पराठी पेरली, 15 दिवसांनी चाला बाय कापूस यायला मारा. 15 दिवसांनी कापूस यायला जातो का आपण, त्याला वाया फवारणं, निंदणं, राखण, डुकर हाणणं. ते तुमच्या भागात काय ते चित्रंग, हे चित्रंग मग कुठे कापूस आहे. आजच भजन केलं, विठोबा दिसलाय नाही, राहुले नाही, असं नाही चालत. असं नाही, पराठीले बी 3 महिने दणके घ्यावं लागतात. देव इतका सोपी आहे का, जन्माचे जन्म गेले ऋषी मुनीचे. हा माणूस मेल्यानं मरत नाही बरं. म्हणून साधू मरेलासाठी कधीच लढत नाही, आणि जो लढत असेल ना तो साधूच नाही मग पुरा.
नाही, माणसाने जिवंतपणे प्रेम करा कोणावर, मेल्यावर अजिबात लढू नाही. जिवंतपणे दुखू नये कोणाले, मेल्यावर काय लढता. तर ते चरित्र काय झालं, मेल्यानं माणूस मरत नाही. ते बाईनं कुदी तर टाकली राणीनं, तिथं त्रिवेणी संगमात मरण पावली. तिचा देह मगराईनं मच्छीनं खाऊन टाकला. पण पुढच्या जन्मामध्ये एका भिल्लाची ती पोरगी झाली. भिल्ल लोक राहतात जंगलात रानामध्ये. मग ते 1, 2, 3, 15, 16 वर्षाची झाली, तरुण झाली. आई बापाचं कर्तव्य, मुलं लग्नाच्या योग्य झाली, धडधड लग्न करून टाका. लग्न झाले, पोरा फुरफुर करायला लागला. म्हणा भाऊ, हे तू वरण, हे घर तू आईचा, हे उलसक आमच्या नावाचं राहू दे, मेल्यावर तू आहे. काय फुरफुर करतो बाबा, आहे की नाही. वेळेचं काम वेळेवर करी, त्याची काय वर्णावी. ती पोरगी लग्नाला आली. पुढच्या जन्मातली कथा आहे आता. पहिल्या जन्मातली राणी, दुसऱ्या जन्मात कोण झाली, भिल्लाची पोरगी. तिचं नाव ठेवलं शबरी. काय ठेवलं, शबरी. आता तिच्या लग्नाच्या योग्य ते प्रत्येक जातीत रीती असतात. आपल्या जातीत हुंडा होता, आता बंद झाला म्हणतात. तर त्या शबरीचं लग्न करायचं ठरवलं तिच्या बापानं. आणि त्याच्या समाजात अशी पद्धत होती, किंवा नवरदेवाला 100 बोकडे आणून द्यावा. तिच्या बापानं सोयरी पक्की केली. मग बाजारात गेला, 100 बोकडे आणले. ते जंगलात त्या खोपडीच्या पुढे बांधले. पहिल्या जन्माचं तिचं पुण्य होतं, दासीची संगती भजन. तिनं बापाला विचारलं, म्हणे बा, म्हणे काय बेटा, म्हणे इथले बोकडे का आले आणले. म्हणे बेटा, हे तो लग्न होईल की नाही, ती जवाई बोले आणतात, सफरेत भेटे आले आणले. त्या पोरीला रातभर जपणे आली. हो, रातभर. की लेखा, माया एकटीच्या लग्नासाठी 100 जीवायची हत्या होईल. किती तरफडतीन हे याच्या मानेवर सुरी जाईल. तर काय हे लग्न कामाचं नाही, काय हे पद्धत या जातीतली रानटी कोण काढलीची. नको हे लग्न, नको हे 100 जीव घ्यायचे. म्हणून ती शबरी रातच्या 12 वाजता आई बाप काका पुतण्या सरी डीजे राहू दे, पहा चांगलं काम करायची इच्छा धरली. चाललीच हिंडत. आज ज्याला पंपा सरोवर म्हणतात, शबरीचा आश्रम आहे, पंपा सरोवर. पाहुणे पाच जायला मला सांगायला तिथपर्यंत गेले. मग ते काय कर, आता बाईची जा तरुण वय, ते रात्री झाडाईवर लपून राहत जाय आणि दिवसा कंदमुळं फळं खात जाय, नदीचं पाणी पे. असे तिचे 2-3 दिवस गेले. पण ते बकरे मारू द्यायचे नाही. त्याचा जीव वाचायचा, कोणाचाही जीव वाचून याच्यासारखं पुण्य नाही. मग काय झालं की त्या पंपा सरोवराच्या काठावर मातंग ऋषीचा आश्रम होता. पहिले देव भेटेल, साक्षात्कारी साधू, त्याचे शिष्य होते. तर ते शिष्य, काही गॅस नव्हता, कुकर नव्हतं, शेगडी फेगडी काही नव्हतं. मग ते येणं झाडवून पाहिलं. ते गळ्या हे मोठे मोठे जाडे ऋषी, भस्माचे पट्टे, जानवर काय ते काळ्या जमा करतात पण भारे बांधून नेतात. तिच्या भोळ्या मनामध्ये असं की आपणही साधूची सेवा करा. मग तिने या लोकांना जाऊ दिलं. पण दुसऱ्या दिवशी वायल लाकडाचे असे भागुले घालून ठेवले, झाडावर बसून राहिले. हे आले माझ्यासारखे आई पिते. बरं झालं गड्या, देवच पावला. आहे तर जाय कोणाच, अरे आहे तर इंधन न्यावं काय कोणाच, जमा करून. ते बाई बी त्याने ते भारे बांधले, चालले गेले. जाऊ द्या म्हणत, बरं झालं. हिले हरिक झाला की आपलं इंधन साधूच्या आश्रमावर रोज बघूले घालून ठेवत. पण तिचं मन काही दिवसानं असं झालं, काय का आपणच न्यावं काय, नाही तर हे इंधन डोक्यावर. पहा, सेवा करणाराचं मन आवरत नसते. बरं, त्याला खूप हरिक असते सेवेचा, त्याला तिटकाराच नसते. शबरीनं भारे बांधले. पण तिच्या मनात आलं, हे ब्रह्मचारी लोक, यायले बाईचा स्पर्श दर्शन चालत नाही, त्याचं परमार्थ बिचकते. म्हणून ते दिवस निघायच्या भारे टाकवतात. चोरून सेवा. मग तिनं पाहिलं की बा हे माणसासारखे माणसं जाळे जुडे ऋषी मुनी वेदाचा पाठ करतात, सळा टाकतात, सारवतात, रांगोळ्या काढतात, यायचं काम नाही. मग ते 3 वाजताच जाय उठो, नदीचं पाणी आणि सळा बी टाकले, सारवले, रांगोळी काढ, चकाचक आश्रमन झाडून झुडून अधिक झाडावर बघतो. आता ते माझ्यासारखे बिचेले होते ते मग बरं झालं, टेन्शन देव पाहला बाबा जाय. सारवती कोण आहे, झाकती किती, चाय पाज्याचा घोर नाही, त्याला काहीच नाही. अरे
म्हणे रे देव पावला आपल्याला काय मजाच आहे आता. इंद्रनी आहे ते जाळ्याचे काम नाही, रांगोळ्या काढतो कोण आहेत. पण ते होते मातंग ऋषी खरे साधू, कोणाची सेवा कधी फुकायची घेऊ नाही, त्याला काहीतरी दिलं पाहिजे त्याच्याबद्दल. जो देते तो देव असते, ज्याला नुसतं घेणंच माहित आहे त्याला म्हणतात माणूस. मातंग ऋषी खरे चेले बोलावले एक दिवस. म्हणे खरे शिष्य हो, म्हणे काय बा, म्हणे आपल्या आश्रमात इंनाचे भारे राती कोण आणून टाकते, पण हा आश्रम कोण सारवते, कोण सळा टाकते, कोण एवढ्या सुंदर रांगोळ्या काढते. ते म्हणत काय बाबा तुम्ही त्यात काल डोकं घालता, तुम्ही देवाचं नाव घेत जा, याच्या मतान बरं आहे, हे चालू आहे तर गुळगुळू. तर शिष्याने सांगलं म्हणे गुरु म्हणत ते नाही, हे सेवा करणारा जो असेल त्याले माया पुढे हजर करा. मग हे शिष्य भीतीचे आळे, कोणी कावळाचे आळे रात्री लपून बसले. झालं बा 3 वाजता आली शबरी. येता येता त्या लाकडाचा भार आणला, एक अंगणात टाकला, नदीवर गेली, पाणी आणलं, अंगण झाडलं, सळा टाकला, रांगोळ्या काढल्या. आणि आता ते जावा दिवस निघत आला, आता जावा पोहून तेवढ्या सगळ्या शिष्याने तिने अडवलं. ती घायभरली. काऊन घायभरली, ते पहिली गोष्ट तर तिच्या मतानं आपण जातीने घेतली नाही, हे जर यावेळी माहित पडलं तर आपली सेवा पण. दुसरी गोष्ट हे ब्रह्मचारी आहे, त्याला बाईचा स्पर्श दर्शन चालत. आता माझी सेवा आजपासून बंद पडते रे विठ्ठला, म्हणून ते डस लढायला लागले. त्यावेळेस मातंग ऋषी आले. बरं ती बी ब्रह्मचारी होती, सर गुरु त्याचे आले, तिच्याजवळ म्हणतात बेटा तू लढू नको, तू परिचय दे. तिने सांगलं बाबा माझं नाव शबरी आहे, मी जातीनं भिल्ली नाही, अधम ते अधम, अधममय नारी के विधी असतो ती करो तुम्ही. त्याने सांगलं ते काही सांगू नको, हे सेवा तू करत असत. म्हणे हो बाबा. लढतं काहून, म्हणे मला असं वाटून राहिलं माझी सेवा आजपासून बंद होईल, कारण मी जातीने भिल्ली नाही, तुम्ही ब्रह्मचारी लोक आहे, तुम्हाला बाईच. मातंग ऋषीने इतक्या चलेच्या सोबत सांगलं बेटा शबरी तू लढू नको, या आश्रमात तुला एक झोपडी बांधून देतो, अठी तऱ्हा सेवा कर. कसं आहे, साधूची पारख कोण करत असते, साधू करत असते. पैलवानाची पारख पैलवान करते, त्याच्या अंगात किती ताकद आहे पैलवानाच्या, तर जो पैलवान असेल ना तो सांगेल कुस्ती खिंता. हॉटेलवरला पोळ्या लाटणारा माहू तो सांगेल पैलवान कसा असते, त्याला काय पोळ्या लाटा. मातंग ऋषीने झोपडी बांधली आणि सांगलं शबरी तोठे राहायचं. मग शबरीले काय जा हरी झाला बापा, मग तो बंदच आश्रम, पाय देईन झाडणं खडे येतन आश्रम आश्रम. काही बिघडलं भाऊ यायचं, पण जे कच्चे असतात, ज्याचं भजन पूर्ण असते, त्याच्या मनात विकल्प आला पाप आला. मतंग ऋषी काही नाही, तरी सेवा करणारा भाविक माणूस पाहिजे, साधूले प्रेम पाहिजे, ज्याला देव आवडते तो आमचा गडी, मग तो जातीचा असो की नसो. मातंग ऋषी आपलं सगळं झालं की तिच्या झोपडीत जात बस. शबरी काय मामा, काय गुरुदेवा, म्हणजे बस बा मी तुला हे सांगतो. मग तुला भक्तीचे प्रकार सांगत मातंग ऋषी. प्रथम भगती कर संतन संगा, दुजी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती साधूची संग, दुसरी कथा कीर्तन ऐकणं, 9 भक्तीचे प्रकार ते ऐकणं, सेवा करत जा. काही बिघडलं, पण आश्रमात ठेवली भिल्लिनी, त्याने कोपले सर्व ही मुनी. मातंग ऋषीला गोनी जाती बाहेर टाकले, गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. सगळ्या शिष्याने मिटिंग घेतली. एक दिवस मिटिंग काऊन घेतली, अरे मातंग ऋषी तिला कथा सांगत, तिच्याशी बोलत, तू जेवली काय, काही तुला बिमारी आहे काय, तिच्या जोड जास्त बोल. यायचा माथा ठणकला. मग माथा ठणकला तर तिच्याहून जास्ती सेवा करून दाखवा, तर तुम्ही मायचे पूत नाही, ती जमत नाही, हेदाळी बिकन. तिच्यावर गुरु प्रेम करतील तर काही नवं आहे काय, नाही नाही. यायचा माथा ठणकला आणि यायनं मिटिंग घेतली, काय ठरवलं, पहा भस्मासुर आहेत की नाही अजून जिथे. या सगळ्या शिष्यानं ठरवलं की आपले गुरु भ्रष्ट झाले आणि या भिल्लीनबाईच्या नांदी लागले, या जाती बाहेर टाका. सगळे शिष्य लोक आहेत ते होम हवन करून मंत्र म्हणून गुरु कोणीच बोल्या आश्रमात राहू.
पण गुरुले त्याचं काही नाही. आपुला ग शिष्यबाई दुसरीकडे ग गेला, तरी क्रोध नाही ज्याला सद्गुरु तोची. शिष्यावरी लक्ष टिटी व पक्षापरी, तयाचा सर्व भावे ग बाई दास तो होतो हरी. याला गुरु म्हणत असतात. मातंग ऋषीला काहीच वाटलं नाही त्याचं. मातंग ऋषी मग एकदा काय झालं, ते आश्रमापासून ते सरोवर होतं चांगलं बरंच दूर होते, एखादा मैल. ते झाष्टिक नदीवर जात ते सरोवरावर अंग धुतल्याशिवाय ते कर्म करता येत नाही, वेदाचं ध्यान जप हे. तर मग ते जात, तर त्या रस्त्यानं काटे गोटे खळे होते, तर ते झाडून काढत जाय. काय करा ना, काम काय असलं तर करत जा. थोडीशी कथा राहील. मग हे शबरी रोग करत जाय का. मग यायला बरं वाटलं. पण पुढे चालून काय झालं पहा, असे दिवस तिच्या आनंदात दुःखात विसरून चालले. अनेक दिवस सद्गुरु मातंग ऋषी तिच्या झोपडीमध्ये येऊन बसले. गेली, दर्शन घेतलं, हात जोडून बसले. देवा काय सेवा करू. मातंग ऋषी सेवा काही करू नको, तुझी सेवा पाहून देव खुश झाला. तू एक काम कर. म्हणे काय बाबा. मातंग ऋषीने सांगला, आम्हाला प्रभूचं बोलावून आलं, आम्ही आता चाललो. देवाचं आम्हाला बोलावणं आलं, आता आम्ही देवाच्या धामाले चाललो, आमचं आयुष्य संपलं. असं ऐकता बरोबर शबरी ढालकन खाली पडली. खूप लढली. या जीवनामध्ये माणसाच्या दोनच दुःख भारी आहेत फक्त. तिसरं दुःख अजून पैदा झालं नाही. एक तर बदमासाच्या दुष्ट बाईच्या संगतीत, ती बाई असल्यामुळे बाईचं सांगायला लागेल, दुष्ट बाईच्या संगतीचं दुःख साऱ्या खतरनाक. जिले देव पटत नाही, संत पटत नाही, धर्माचं आचरण पटत नाही, तिच्या संगतीत तुम्ही गेले ना, भयान दुःख. इत्वाच्या पेवात पडले, एकटा राहा. ज्ञानेश्वरीला गुरु करा, हरिपाठाले गुरु करा, भजन करा. आणि दुसरं दुःख आहे, ज्याईनं आपल्याला हा भजनाचा रस्ता दाखवला, चांगला मार्ग दाखवला, त्याची आपली ज्या काटातूट पडते की नाही, ते दुःख मग सगळे भारी असते. आमच्यावर पहिलं दुःख त्याचा आम्हाला अनुभव. आमचे पहिले गुरु गुलाबराव महाराजाचे शिष्य रामचंद्र महाराज. 13 वर्ष त्याच्या संगतीत राहिला हा दास. आणि ते ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी लीन झाले, तर 4 वर्ष रडलो मी एकसारखा. 4 वर्ष. हल्ली तुकाराम महाराज आहेत की नाही बाबासाहेब, तर येलोरा ते मेहून पायदल वारी 2 वर्ष आम्ही सोबत फिरलो. श्रीराम महाराज होते त्यावेळे. तर तुकाराम बाबांनी आम्ही असं रोज रात्री कीर्तन झाल्यावर एकांतात बसून गोष्टी करत. त्या बाबा आले म्हणजे जास्त बोलणं काय आवडे ना त्याला, आम्ही रोज चर्चा करत. 4 वर्ष रडलो. अखेर शेवटी एक दिवस त्या शबरी सारखा देवाचा जो प्रश्न केला, म्हटलं विठ्ठला, हरे कृष्ण कन्हैया, तुया या दुनियेमध्ये सरळ दिसते मी पाहून राहिलो, पण ज्याला देव भेटायला असा संत जर असीन तर माहीन त्याची लवकर भेट करून दे, नाही तर मी आता जीवन जगू शकत नाही. कारण मला मायनं रामचंद्र महाराजांना 13 वर्ष जे अमृत पाजलं, जे ज्ञान दिलं, त्याची मजा आता येऊन राहिली नाही. मी हिंडलो 4 वर्ष, कीर्तन केले, ज्ञानेश्वरी पारायण केले, अंगण झाडले, साऱ्या लोकांची सेवा केली, वाऱ्या केल्या, पण ते आनंदाने. आता तसा साक्षात्कारी संत जर तू मला भेटून देत नशील, तर तुझ्या धामात वर घेऊन जाय, मला जिथं ठेवू नको. हे जीवन महाचानं जगवल्या जात 2 दुःख आहे त्या जगाच्या पाठीवर, सद्गुरूचा विरह आणि दुर्जनाची संगत. लाख रुपये फायदा असला दुष्टाच्या संगतीत ठोकर मारावं त्याला, सज्जनाच्या संगतीत नुकसान होत असली थोडी 2 पैशाची, कष्ट पुरले तरी करा सज्जनाची संगत. दगड जर पाथरकाराच्या संगतीत राहील, त्या दगडाचा देव होते. हे शक्ती आहे संगत. कटलो कालची आपली कथा. मातंग ऋषीने सांगलं, बेटा आम्हाला देवाचं बोलावून आलं, आता आम्ही जातो. शबरी धडाकन पडली, जा लढत जाय, मुकीच राहिला. मातंग ऋषीने तिच्या डोक्यात हात ठेवला आणि सांगलं, शबरी शबरी सावध झाली. असं पुसलं, सांगा देवा, आम्ही जरी देवाच्या धामाला आता जात असू, तू रडू नको. म्हणे मग तुम्ही आहेत या आश्रमात तरी मा इतका छळ होते. एक जातीने हीन म्हणा, हे ब्रह्मचारी म्हणा, हे पण तुम्ही माझ्यावर चांगलं बोलता, प्रेम करता, तुमची सेवा आहे म्हणून मी जित्या. तुम्ही जर निसधामाला गेले तर हे लोक मला किती त्रास देतील, किती छळ करतील गुरुदेवा माझा. मातंग ऋषीने सांगलं, यांच्या छळाला तू जुमारू नको. ब्रह्मांड नायक, जगाचा पालन करता, अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र भगवान, तू या दर्शनाला या आश्रमात. एवढं म्हटलं. मातंग ऋषीनं समाधीनं आपलं आसन लावलं.
शरीरात अग्नी जागृत केला, धडधड धडधड तिच्या समोर जाऊन खात झाले. सद्गुरु तर गेले, पण मग तिनं ते लळ पळत जाय, तो लळ येतेच, तो किती करा ते जमत नाही. सगुण मूर्तीची मजा काय अलग असते. आता आमच्या बाबाचा गाथा आहे, चरित्र आहे, गीत गंगा आहे, हजारो भक्त आहेत, भागवत चालू आहे, नांदुऱ्याले आश्रम आहे. आम्ही गेलो काल, दिवसभर राहिलो, पण नाही, उलट अग्नी भडकला. कारण आमची नरहरी माय ज्यावेळेस होती की नाही, तिने नुसतं पाहिलं तर आम्ही ना काळाने ठोकरा मारेला आहे. हजारो दुःख झेलले, असं तिच्या हास्यात जादू होती, असं तिचं चालणं होतं. माय बापा हो, काय सांगता. शबरीचे गुरु तर गेले देवाच्या धामाले, पण शबरीने सेवा सोडली नाही. हे शिष्य बैकले बा, तिची निंदा करत, नालस्ती करत, टिंगल करत, हसत वाटेल. तर एक दिवस काय झालं, एक दिवस असं झालं, शबरी त्या आश्रमाचा नदीवर जायचा रस्ता झाडून राहिली. मोठ्या झाटी घायबर लगबग सगबग लहान हाती झाडून राहिली. आणि या लोकांचा थोंगाचा थोंगा, गया जानवे, ते मोठ्या मोठ्या दाढीचा टाप, ते रुद्राक्षाच्या माळा, भस्माचे पट्टे, संस्कृत पाठ, आणि ते सोळेने सेलन गंगेवर नदीवर अंग धुयाले चालले. तर त्यातले काय म्हणतात, अरे अरे रे विटाळ झाला, काही कोणाचं तोंड पाहिलं की हे जातीने शबरी शिव शिव. तिले काहीच माहित नाही बिचारे, हे झाड्यात करता करता तिच्या झाड्याचे काही कळी आहे ऋषीच्या अंगावर उडले. ती जाणून उडवले काय तिनं, ते तल्लीन होईल होती झाड्या सेवा कर्या. नवे तिच्या झाडण्याचा धक्का दिला लागला. एक दोन त्या ऋषी उभे राहिले, पण जा तिला शिव्या दिल्या. हो तुम्हाला काय सांग, नुसत्या शिव्या दिल्या आणि तिला मारलं. जसं तिला शिव्या दिल्या मारलं, ते रडत 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 आश्रमात आली की गुरुदेवा, कधी तो अयोध्येचा राजा श्रीराम, आणि कधी मला दर्शन दे, आणि कधी मला त्याच्या धामाले नेईन. या जगात राहण्याची माझी इच्छा नाही रे गुरुदेवा, कावली मी या लोकायले. आता झोपडीत गेली, गुरुदेवाच्या फोटो पुढे लढत बसली. साधूचं काय आहे दुसरं शस्त्र, लहान लेकराजवळ काय आहे शस्त्र, फक्त लढा. त्याची माहिती त्याला बराबर घेते. इकडे काय झालं, पंत बरं हाणलं तिले, फार वर गेली होती. आपले गुरु बी तिले शबरी काय जातीची चांडाळी ही. असं ज्या नदीत अंग धुयाले जात होते, त्या नदी लोक गेले. अंग धुतल्याशिवाय मंत्र म्हणता येत नाही, अंग धुतल्याशिवाय पूजा करता येत नाही, पूजा झाल्याशिवाय जेवता येत नाही, असं त्याचा धर्म. जसे त्या नदीवर गेले भाऊ हे, ते पहिले आचमन करावं लागत असते, केशवाय नमा, नारायणाय नमा, माधवाय नमा, पाणी, मग बुचकाय मारा, मग अंग धुवा. तर त्या नदीच्या पाण्यात झालं रक्त पू, त्यात झाले किडे सगळे. हो पंत इकडे या, दूर होते जाळे जाळे, बदुल्या माणसाच्या चालू नाही, मागे होते, मासारखे पतले पुढे जाय. हो पंत या, आलो आलो, काय म्हणे, हे बघा काय झालं. अहो हे किडे होय म्हणे. किडे होय नाही का आम्ही काय त्याला काय चढले म्हणून राहिले. अहो रक्त पण दिसते आहे म्हणे. हो माझा आंघोळ कशी करायची, लावाना फिल्टर एखादं शुद्ध करेल म्हणे. आंघोळ ह्या पाण्यानं आंघोळ हे तर आपण बिमार पडू रक्त पाण्यानं. म्हणे कसं करत. एक जण म्हणे कशाने झालं हो हे एवढं दूषित पाणी, रोज तर शुद्ध होतं काचेसारखं. तिसरा म्हणे हो ते चांडाळी भेटली ना हो, तिचा स्पर्श झाला, तिचा धक्का पण लागला म्हणता आपल्या महाराजांना झाडूचा. बरोबर आहे, म्हणून पाणी खराब झाला. शिव शिव उटाळ झाला. कसं करता म्हणे. काय करता आता, अंग धुतल्याशिवाय जेवता येत नाही, अंग धुतल्याशिवाय पूजा करता येत नाही. पहिले अंग घ्यायचं तपासा, अंग काय किड्याच्या पाण्यात धुता. अरे म्हणे सोपी गोष्ट आहे. ज्ञानाचा अभिमान असते की नाही, ज्ञानाचा. तुम्हाला जसा कोणाला वावराचा, कोणाला निंद्याचा, पुढे तर जाऊन पाय म्हणा कोणती, कोणाला नवा ड्रेस आणला की त्याचा, घातला की मुद्दाम गावात हिंड. अभिमानात हे नेरे नेर. तसं काही कोणाला युवायाचा, कोणाला जवायाचा, कोणाला नुसता म्हशी लावली माहिती 7 लिटर संध्या आपली माहिती. अरे काय आपली माहिती, आपला इटोबा कधी म्हणशी.
म्हैस म्हणजे काय इटोबाच्या वरची आहे का इतकं कीर्तन तिचं. त्यातला एक ज्ञानी माणूस होता त्या मातंग ऋषीच्या चलेला. तो म्हणे असं करा, सोपी गोष्ट आहे, आपण इथे वेदाचा पाठ करू, पाणी शुद्ध होईल, आंघोळा करू, पूजा अर्चा झाली, जेवू नको. मग बसला सरा गोष्टाचा गोष्ट काढायचा आणि त्याला वेदाचा पाठ सरांनी घेतले डोळे लावून जा वेदाचा पाठ केला. बाबा एका स्वरात मस्त संस्कृत झाला वेदाचा पाठ. म्हणजे पंत जाऊन बघा पाणी, पंत गेले तर तसेच केळे तसंच रगत तसाच. म्हणे गाव हे जमलं नाही. गीता पाठ केला, गीता पाठ केला. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता सभा हा मग पांडव कधी होते पाणी नेते, कधी भुका लागल्या, कधी हा मग पांडवा गुरुपत संजयवर पाहुणेवर झालं का. अरे देव देवळाची खेत्रा खाऊन सोंग दाखव झाले ग. गीता पाठ झाला. शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शरीर विजयो भूतीर ध्रुव आणि तिरम हातामध्ये पाणी घ्या, घेतलं द्या टाकून. पा झाला का. पंत काहीच गीता थकली, वेद थकले, तरी पाणी शुद्ध होत. खरं सांगा दुखणं पायाले पट्टी कपायला बांधल्याने बसून काय ते पायाले बांधा लागेल ना. तुम्ही लोक ते शबरी साधू आहे, भक्त आहे, फुकट सेवा करते, तिचा छळ केला, तिने शिया दिलं, जन्मभर तिने काही म्हणजे निंदा आरोप केले, ते तुमचं कसं शुद्ध होईल. हा ते पाणी शुद्ध होईल का त्यानं. ते पाणी ते विठोबा आता कोप झालं, ते पाणी झालं खराब. मग हे बसले विचार करतो, आता 11 वाजले, भोका लागल्या, पोळी अंग धुतल्या, शिवी जेवता येत नाही. तेवढ्यात काय झालं, शबरी लढून राहिली गुरुदेवाच्या फोटो पुढे. आश्रमात 2-3 जण होते, बाकीच्या अंगी गेले. तेवढ्यात काय झालं की प्रभू रामचंद्र भगवान पूर्ण परब्रह्म अवतार, ज्याचा तुम्ही गजर करता रोज, राजा राम 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 सीता राम लक्ष्मणासहित सीतेच्या शोधासाठी भगवान त्या आश्रमात आले. आणि तटी जे 5-6 शिष्य होते ते समोर आले. देवाचं रूपच तसं दिसे, वनवासी जरी होते भगवान तरी तो देवच दिसाले. अरे तरी काय एवढा सुंदर पुरुष आहे, 2 एक गोरा एक सावळा. ते आले. शबरी लढून राहिली देवाच्या फोटो पुढे, गुरुच्या फोटो पुढे. कोणते दुःख तुम्ही नुसतं फोटोले सांगा, दम धरा काही दिवस, 5 तुमची इच्छा पुरी होते. हो देवळात जाऊन सांगलं तरी चाल, संताजोड सांगलं त्याचे, कारण साधू चालते बोलते देवा. हा चरित्र काय झालं, ते 5-6 जे शिष्य होते ते झोपडीतून पळत आले. कोण आपण कोण आपण. लक्ष्मणाने सांगलं कल्ला नावा अरे राजा प्रभू रामचंद्र भगवान मर्यादा पुरुषोत्तम अवतार. अरे मर्यादा पुरुषोत्तम अवतार. मग आता एवढा देव दिसल्यावर पाय धरा, देवा भजन कधी मुखात तेवढ मर्यादा असं म्हणा की नाही. ते पुढे पुढेच कुठे रामचंद्राच्या लक्ष्मण एकालीजी पुढे प्रभूजी रामचंद्रजी हे बाबा 6 महिने झाले का पायावर उभे राहतात. प्रभूजी ह्याची दाढी हे पाय हे जटा खालून जमिनीने झाडतात, हे एवढेसे होते तापासून केसच कापले. प्रभूजी हे 6 महिने झाले नुसते ते कंदन पानेच खातात झाडाचे. प्रभूजी रामचंद्र उभे राहत. रामचंद्र शबरी कहा है, ते मध्ये गेलं तुल्यात एवढं आपलं कीर्तन. शबरी जातीची भिल्ली, काही येत नाही, ज्ञान नाही, अभंग पाठ नाही, श्लोक नाही, काही. शबरी कहा है मुके राहिले. यायचं म्हणणं होतं तिचं नाव नका काढू, फक्त आम्हाला म्हणा बापरे इथली दाढी आहे का बाबा रुपये असतं काय, वा वा इथली श्लोक पाठ असतं. देवानं आमचं कौतिक करा. देव शबरी कहा आहे गार झाले. त्यातले 2-3 पैद गेले. किंवा आपण सांगू की रामचंद्र आले आश्रमात, हे तरी पैद गेले. ते बंद असे मालवल तोंड करून बसले होते पुन्हा. ते म्हणे का काय झालं. अरे म्हणे बापा पाणी रक्तन तू झालं. अरे म्हणे आपल्या अयोध्येचे राजे रामचंद्र भगवान आले बा आश्रमात, म्हणून मी सांगेला. त्यातले काही असतात समजतात ते मग गळवा आता हे बा आता हे सर गुंडवून तो आपलं पुरा जायचा नुसता पायाच्या मातीचा कोणवर दगडावर पडला तर बाई झाली, असं मी ऐकलं. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाच्या चाली. आपण ते रामचंद्र प्रभूला विचारू की आमचं पाणी हे शुद्ध खाणं. आपलं सगळं बिचकलं आता, जेवणही बंद झाला आणि धुणही बंद. ते सगळं पंत बरोबर आहे तुमचं, चाला चाला धुवून इंग्लिश पैत ठेवून
प्रभू रामचंद्र आश्रमात ते 5-6 जण चालू होता त्याचा परिचय. देव म्हणे शबरी कहा हेवळवतच देवाले हे थोंगा आला ते भगवान भगवान अयोध्याधीश लक्ष्मणाला चांगलं कल्ला नव्हता. दादाला जास्त बोलणं आवडत काय म्हणणं आहे तुमचं सांगा. ते म्हणत बा लक्ष्मण महाराज आमचं ते अंग घ्यायचं पाणी खराब झालं ते त्याचा शुद्धीचा उपाय विचारायला आम्ही आलो. 11-12 वाजत आले आमच्या पोटात भुका माहित नाही अंग घेतल्याशिवाय आम्हाला जेवता येत. लक्ष्मण महाराज दादा दादा बोल लक्ष्मणा हे जर पाणी नदीचं खराब झालं अंग धुयाचं शुद्धीचा उपाय सांगायला. रामचंद्र प्रभू म्हणतात तुमच्या जोयच उपायान मला काय विचारतात आमच्या जोय जेव्हा लक्षात नाही आला आमचं. प्रभू रामचंद्र म्हणतात शबरीचे पाय धुवा ते पाणी त्या नदीत टाका झालं पाणी निपक. पण पा साधू कसा असतो एवढा मोठा मान शबरीनं ऐकला की नाही त्या झोपडीत एवढा मोठा मान ऐकला. पण साधू कसा असते शबरी बाहेर आहे प्रभू रामचंद्राचे पाय थरथर कापत जाय हात जोडून काय म्हणते देवाला देवा मी तुमच्यासाठी बोर आणली निवडून ठेवली शेरभर गोळ गोळ आणली चाकून पाहिले. देव म्हणे बा ते बोर ते मंखवपणेच्या अंग घ्यायच्या पाण्याचं शबरीनं सांगलं ते ऋषी आहेत माझे गुरु भाऊ आहेत ते भूदेव आहेत त्याची तपश्चर्या फार मोठी आहे मा काही पाठ नाही मला काही येत नाही. देवा माझ्या पायाचं पाणी त्यात टाकल्यानं जर ते तीर्थ शुद्ध होत असेल मी त्याला माझ्या पाय धुवू देत नाही बाबा मी पापी बाई मीच तटी जातो पण माहीच पाय ते तीर्थाला लावतो माझी इच्छा नाही बरं पण यायचं जर चांगलं होत असेल तर साधूचा स्वभाव कसा असते दुसऱ्याचं जर आपल्यापासून चांगलं होत असेल शबरी गेली हो तर तिचं पाय लायाचं काम नाही तिची नजर त्यात पाण्यात पडता बरोबर पाणी काचासारखे शुद्ध. मग आता एवढं शुद्ध पाणी झालं हा फोंगासाठी पैस जायला होता तिच्या मागं भुका लागेल होत्या. मग शबरीचे पाय धराव की नाही कोणा एकानंही नाही धरले. आता जात आली आळी बिल्ली नाही हो तुझ्या जो त्या नदीत बसले बुचकाय महाराज काय पाणी आहे शुद्ध पूर्वीपेक्षा छान हो काच जसं पाव पंत 2 फुटावरला गोटा दिसते हो. अरे शाळेने हो जाय तुमच्या इथं बोंबलले सर पाठ गीता पाठ तुकडे चुल्यात गेलं ते शुद्ध झालं जिनं नुसतं पाहिलं तर शुद्ध झालं तिचे पाय तर धरा कमीत कमी पण त्याला भाग्य पाहिजे. संत जवळ असं तया कोणी ज्याचा भाग्य उदय झाला त्याने साधू ओळखिला. हे बसले तरी बंदे अंगभूत शबरी आली आश्रमात. आता शेवटची कथा एका मिनिटाची. आश्रमात आल्यानंतर जे आसन होतं छोटं मोठं ते झोपडीत टाकलं. प्रभू रामचंद्र बसले लक्ष्मण महाराज बसले नाही त्याही अहंकार होता ना मी शेषाचा अवतार आहे आमचे दादा म्हणजे कोणाच्याही नांदी लागतात कोणालाही साधू समजतात. रामचंद्र आले लक्ष्मण बाचा स्वभाव तेच होता गरम होते दादा. लक्ष्मण रामचंद्र बसले शबरीने ते बोरही आणले. देवा हे पा हे मी खाऊन पाहिलात बरं पहिले आंबट असेल तर नाही त्या झाडाच्या आणलेली गोळ आहे देवाच्या तोंडात घालून रामचंद्र शबरी काय बोर चांगले देव खात लक्ष्मणाला वाटे काय हे बाई केस कसे दात कसे जाती न कोण काय दादाचंही काम मोठं आहे काय खाती दादा आमचा बाहेर तर नाही झाला. अरे भाऊ तू देव आहे त्याला भाव माहित आहे कोणाचा कसा आहे तो वरच्या सोंगाले देव पाहेत नाही अंदरला भाव किती आहे ते पाहते ना बा. वानेर काय त्याच्या गळ्यात माळ होती की काय त्याचं पाठ होत हा पण देवाने त्याचा लाळ काहून केला. भरत भाई कपिसे उरे न हमनाई अयोध्येत आल्याबरोबर भरताले सांगलं रामचंद्र प्रभून भरता या वानेराचे माय रोडी उपकार किती मी फेडू शकत नाही. कोण म्हणते ब्रह्मांड नायक देवाना ते शबरीचे बोर खाल्ले देव खुश झाला. देव काय म्हणते शबरी शबरी काय इच्छा आहे. शबरीनं सांगलं देवा सद्गुरू भेटले इच्छा सगळ्या खलास झाल्या. तुझ्या दर्शनाची इच्छा होती तुही माझ्या गुरुच्या कृपेने पुरी झाली. माझ्या गुरुने सांगितलं होतं तू लोळू नको तू देव पायासाठी लोळू नको देव तुझ्या भेटिली. अयोध्येचा राजा रामचंद्र माझ्या गुरुचे शब्द आहे देवा खरे झाले आज तुम्ही आले
तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक मा जन्माचा सार्थक झाला. आता प्रभू या जगात एक सेकंद राहण्याची माझी इच्छा, बस मला आपल्या चरणाच्या जोड जागा द्या असं म्हटलं. भाऊ त्या शबरीनं भळालकन जशी खाली पडली देवाच्या पायावर, तसेच तिचे प्राण गेले. तिच्या अंगातून दिव्य ज्योत निघाली. प्रभू रामचंद्राच्या रूपात तिनं लग्न केलं असतं, एक ना दोन ना तीन ना चार पाच चिली पिली झाले असते, 10 झाले असते. मा म्हणत होती, आजी होत होती काही दिवसांनी. एरी काय झालं असतं, एक गोट त्यातली लग्न केलं असतं. पण त्या क्षणिक सुखाले लात मारली, देवासाठी राती फिरली. आता ऐका कथा पुढची. करोडपती माणूस असेल पण त्याचे पुराणे चंदन आणले आईबापासाठी, समजा एक गोट्यातली नाही हो. दिल्ली फ्लोरचे लाकडाने म्हणतील ती बेकामीने बुडाबुडी एक गोट आहे की नाही जगाची रीत. अरे त्या टाइमले प्रभू रामचंद्राने लक्ष्मण महाराजाकडे पाहिलं. लक्ष्मणाने चंदनाच्या लाकडाने त्याची चिता तयार केली आणि शबरीचं स्नान करून तिले तिलक लावून जो काही भावानं तिने चितेवर ठेवलं. बरोबर रामचंद्राने अग्निदेवाचं नुसतं स्मरण करता बरोबर अग्निदेव आला. देवा काय सेवा करू म्हणे, काही नाही, चिताच्या तो लागते माया भक्ताची. धडधड चिताच्या रक्षा नदीत विसर्जन केली. काय भाग्य कोणाच्या तरी की ज्याला देव उचलून अग्नी देईन यासाठी केला शेवटचा दिवस. आता कसे झाले शेवटचे दिवस मागच्या 2 वर्षात पाहिले तुम्ही ना. पोरगा मेला, मायबाप तटी, जेसीपी आली, त्या वाकळीवरून बाजी सहित त्याला जेसीपीनं असं उचललं. याच्यासाठी केला धक्का लावू नका, स्पर्श नो टचिंग. पोरगा मंजूर, गावाच्या बाहेर जेसीपीनं गड्डा हनला आणि ते आपल्या देखत आपला पोरगा त्यात दाबला, जेसीपी चालली गेली. याच्यासाठी हे आहे काय माणसाच्या जन्माची सार्थकता आहे. पहा ना काय कलियुगात घटना होऊन राहिल्या 2 वर्षात. शास्त्रानं पुराणानं भागवतानं सखाराम बाबापर्यंत संतांनी सांगलं कोणी कोणाचं नाही, भजन आपलं संरक्षण आहे काय कोणी कोणाचं. कोरोनानं दाखवून दिलं ना कोणी कोणाचं आहे का. त्या महिन्यात तर बापा सगळा भाऊ बी आला, हे जवळ का आले रे तू कावड लावले का म्हणा घरी नाही ते. अरे भाऊ आहे ना म्हणाही घरी नाही. कसं प्रेम आहे सळे. पहा तर त्या शबरीले म्हणजे आता प्रभू रामचंद्राच्या दिव्य धामाची प्राप्ती झाली. म्हणून या रस्त्यानं जो चालीन हा हरिनामाचा, भजन कीर्तनाचा, संत सेवेचा जो रस्ता आहे याच्यात अनेक मार्ग आहेत. कोणी तुळशीचं पूजन करते, कोणी बारस देते, कोणी गायीची सेवा करते, कोणी पंढरीला जाते, कोणी जात नाही पण जे जात असतील त्याला सहकार्य करते. हे सगळे लोक देवाच्या धामाले मेल्यावर पोहोचतात आणि पुढचा जन्म देव त्याला अधिक माणसाचा देते, चांगला देते. म्हणून आता तुमच्या गावचा बाजार कोणता आहे. आमचा नांदऱ्याचा आहे. शनिवार मराखेडचा. मराखेडच्या बाजाराची कशी तयारी करतात तुम्ही. शिशी, तेलाचं भांड, थैली, ते यादी, भागवत, सांबार आणजो, पापड खारा आणजो, भुईशेंगा आणजो, गवतीच्या हे तयारी कायची आहे. घरदार, मुलं, लेकर सगळं सोडून आता पंखाही बंद केला, घाम घ्यायला त्याला इलाज नाही. आम्ही पंखा कथा सुरू झाली की नाही तरी पंखा नाही तर वाद्य नाही, काहीच नाही. असा ती भरी आवाज नाही चालत आम्हाला. कारण कोटी जन्म गेले ता हे ऐकायला भेटलं. ते पंख्याचा नांदानं कथेचा घाट होतो. पुराचा पुरा देव नाही भेटत. हा घाम येईल जरा. काय मनाले मन करते गर्व काय बाबा एवढा चांगला पंखा गेला. मनाला सांगा लाईनच गेली तर पंखा काय. मनाला समजा म्हणा लाईनच जायला असं सांगत जरा बसले तुम्ही, कोण गेलं नाही तुमच्या म्हणणं. तर हे आपली तयारी कायची आहे. मग घरदार सोळा, मुलं लेकर सोळा, अटी या टाळ्या वाजवा येतात. हे त्याची तयारी आहे की जटी आपला देह सुटेल तशी पांडुरंग परमात्मा अयोध्येचा राजा रामचंद्र जसा शबरीसाठी आला तसा आपल्यासाठी येईल. त्याच्या धामाला घेऊन जाईन, तो जाते आणि जिवंतपणी तो देव आपलं रक्षण करते, संकट दूर करते, आपलं प्रारब्ध बदलवते. म्हणून राहा सगळे मध्ये
सगळेचे काम करा, दिवसभर काम धंदा करा, पण नाम जप आपल्या मुखातला बंद झाला नाही पाहिजे, इकडे लक्ष ठेवा. झालेली सेवा. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा, बालांद दिव्य विभूती समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षु गुलाबराव माऊली, महान वैष्णव संत सखाराम बाबांच्या चरणी अर्पण करू. गोपाल कृष्ण भगवान माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा, श्री संत गुलाबराव महाराज, गुरुवर्य रामचंद्र महाराज की, श्री संत सखाराम